सरकार द्वारा विकसित भारत संकल्प यात्रा शुरू है और कोरपना तहसील के वीरूर गाड़ेगांव में इस संकल्प यात्रा के दौरान सीटीवी प्रतिनिधि हबीब शेख ने जिला परिषद के अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी से बातचीत की। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। कोरपना तहसील के वीरूर गाड़ेगांव में विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम में अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद चंद्रपुर डॉक्टर सुभाष पवार की उपस्थिति थी। केंद्र सरकार की महत्वाकांक्षी योजनाओं के फायदे साथ ही आखिरी घटक तक इन योजनाओं का लाभ पहुंचे, इस उद्देश्य से केंद्र सरकार के माध्यम से तथा भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से इस विकसित भारत संकल्प यात्रा यह उपक्रम शुरू किया गया है। इस स्थान पर आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधि, स्टार्टअप इंडिया, पीएम जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सुकन्या समृद्धि योजना, पोषण आहार योजना, विश्वकर्मा योजना आदि योजनाओं के लाभार्थियों को इस संबंध में जानकारी दी गई। इस मौके पर गढ़ विकास अधिकारी विजय पेन्नाम, सरपंच तेजस्विनी झाड़े, ग्राम सेवक केशव गजबे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप राठौड़, कृषि अधिकारी विवेक दूधे, वैद्यकीय अधिकारी रामेश्वर बावने, विस्तार अधिकारी पंडरी गेडाम, आरोग्य अधिकारी यशपाल लांडगे, डॉक्टर संकेत काकड़े, आधार संचालक हबीब शेख, विस्तार अधिकारी दादाराव पवार, आशा वर्कर, ग्राम पंचायत कर्मचारी के साथ किसान, गांववासी तथा लाभार्थी तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। साथ ही इस मौके पर सीटीवी के प्रतिनिधि हबीब शेख ने इस योजनाओं को लेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद के डॉक्टर सुभाष पवार से बातचीत की। विकसित भारत संकल्प यात्रा आज वीरूर इथे पोहोचली आहे। या यात्रेनिमित्त आज आपल्या या वीरूर गावामध्ये डॉक्टर पवार साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर इथं उपस्थित झालेले आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय म्हणतात सर की आज या गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा आलेली आहे। आपण त्या इथल्या नागरिकांना काय सांगत आणि काय योजनेविषयी काय सांगत? या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती चांगल्या प्रमाणात होती। गाव पुनर्वसित आहे, त्याच्यामुळे इथे 50च कुटुंब या गावामध्ये राहतात। तर या सगळ्या गाव जमलेल्या गावकऱ्यांना आपण या सगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती दिली, वैयक्तिक योजनांची, सामूहिक योजनांची माहिती दिली। त्यासोबतच आयुष्यमान कार्ड त्यांचे काढून घेतले। काही लाभार्थ्यांना इथे आयुष्यमान कार्ड आपण वाटप केलं। जे काही लाभार्थी होते ज्यांना या विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी आपल्याला शेअर केले आणि या लाभ मिळाल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला हे पण त्यांनी आपल्याला सगळ्यांना, गावकऱ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांनी त्यांचे अनुभव कथन या ठिकाणी केलेले आहे। तसेच या आपल्या या गट विकास अधिकारी पेन्नाम साहेब उपस्थित झाले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगा आपल्या कोरपना तालुक्यातील लोकांना या योजनेविषयी आपण जे या यात्रेदरम्यान आले होते त्या निमित्ताने काय सांगा? आपल्याकडे साधारणतः 25 डिसेंबरपासून विकसित भारत यात्रा तालुक्यामध्ये सुरू आहे आणि ही विकसित यात्रा सर्व ग्रामपंचायतमध्ये यात्रा होणार आहे। तर या यात्रेच्या निमित्ताने मी सर्व आपल्या तालुक्यातल्या ग्रामस्थांना हे सांगू इच्छितो की ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनेचा आपण निश्चितपणे लाभ घ्यावा एवढं मी सांगतो। अशीच यात्रा पूर्ण कोरपना तालुक्यात सुरू आहे आणि नक्कीच लोकांना या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनेचा माहिती मिळत आहे आणि लाभ घेत आहे। हबीब शेख, वीरूर, सीटीव्ही, कोरपना।